आज आपण बनवत आहे झटपट अशी चणा आणि शिरोळ टाकून भाजी। सकाळच्या घाई गडबडीत ही भाजी खूपच पटकन होऊन जाते। त्यासाठी आपण घेतला आहे एक कांदा, एक टोमॅटो, चणे आपण रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। त्यात आपण एक शिरोळ कापून घेतलेला आहे। फोडणी करूया। फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया। त्यात जिरा घालूया। जिरा छान लालसर झालं की त्यात थोडंसं हिंग घालावं, म्हणजे चणे पचायला जड जात नाही। आता त्यात आपण कांदा घालावं। कांदा घालून झाला, चांगला लालसर झाला की त्यात आपण टोमॅटो घालायचा आहे। आपण त्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो घातल्यावर आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्याने कांदा छान लवकर मऊसूद पडतो। आता त्यात आपण वाटण जे करून घेतलं आहे, कांदा, खोबरा आणि लसूण, आलं छान भाजून त्याचं वाटण करून घेतलंय। वाटणाला त्यात हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ते वाटण घालूया। वाटण छान परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आता त्यात आपण अर्धा चमच हळद, 2 चमच लाल तिखट। आम्ही फक्त लाल तिखट टाकतो कारण आमच्या लाल तिखटामध्ये सर्व गरम मसाले असतात, त्यामुळे गरम मसाला आम्ही खूप कमी यूज करतो। छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। तेल सुटण्यासाठी 1 सेकंदासाठी आपण एक झाकण ठेवूया। तेल सुटल्यावर आपण त्यात भिजवलेले चणे आणि शिरोळ घालूया। छान मिक्स करून त्याला थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स होण्यासाठी एक 5 मिनिटं फक्त झाकण ठेवून घेऊया। तेल सुटल्यावर त्यात आपण गरजेनुसार पाणी घालू आणि झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊया मंद आचेवर। मंद आचेवर 4 शिट्ट्या काढून झाल्यावर चण्याची भाजी ही रेडी आहे। छान अशी कोथिंबीर गार्निश करून आपण तिला सर्व करू शकतो।